नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीर बिर्याणी करून दाखवणार आहे। वेज खवय्यांसाठी त्यांच्या आवडीची बिर्याणी म्हणजेच पनीर बिर्याणी। अतिशय सोपी आणि चविष्ट अशी बिर्याणी होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। प्रथम आपण भात बनवून घेऊया। तर भात बनवण्यासाठी इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार। 1 चमचा तूप टाकून घेते। तूप टाकल्यामुळे आपला भात जो आहे तो एकदम मोकळा आणि लुसलुशीत होणार। मी इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत। लवंग आहे, दालचिनी आहे, तमालपत्र आहे, इथं जिरा आहे आणि इथं चक्री फूल आहे। हे सर्व मी या पाण्यामध्ये टाकून घेते आणि पाण्याला चांगला उकळा काढून घ्यायचा। खळखळून उकळा आला पाहिजे। पाण्याला उकळा आलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेते। लिंबू टाकल्यामुळे आपला भात जो आहे आणि मोकळा होणार भात। आता पाण्याला उकळा आलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते। ऐंशी टक्के तांदूळ शिजवून घ्यायचे। भात मी शिजत ठेवलेला आहे। तोपर्यंत मी कांदा फ्राय करून घेते। ब्राऊन कलर येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। अशा प्रकारे कांदा मी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आहे। थंड झाल्यावर एकदम कुरकुरीत होतो। हे पहा, ज्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये मी थोडंसं पनीर फ्राय करून घेते। थोडं पनीर फ्राय करायचं। साधारणतः 300 ग्रॅम एवढं आहे। पनीर आता फ्राय झालेले आहे। आता ते मी काढून घेते। पनीर 300 ग्रॅम मी फ्राय करून घेतलेले आहे आणि थोडेसे काजूसुद्धा मी मुठभर आहे ते सुद्धा फ्राय करून घेतलेले आहेत। डेकोरेशनसाठी मी काजूचा वापर करणार आहे। आता मी फोडणी देते आहे। तर कांदा आणि पनीर जे मी फ्राय केलं होतं त्याच तेलाचा मी वापर करते आहे। आता त्याच्यामध्ये मी हे थोडे खडे मसाले घेतलेले ते टाकून घेते। 4 लवंग आहेत ते टाकून घेते। 1 चक्री फूल आहे, 1 मसाला वेलची आहे आणि 1 दालचिनी आहे। आता मी कांदा टाकून घेते। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले होते। कांदा नरम झालेला आहे। आता मी टोमॅटो टाकून घेते। टोमॅटो सुद्धा चांगला शिजवून घ्यायचा। टोमॅटो सुद्धा छानपैकी नरम झालेला आहे। तर त्याच्यामध्ये मी 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेते आणि इथं 2 मिरच्या मी अशा कापून घेतल्या त्या टाकून घेते आणि पुन्हा मी असं परतून घेते। आता मी मसाले टाकून घेते। तर इथे 1 मोठा चमचा धने पावडर आहे, अर्धा चमचा जिरा पावडर आहे, पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे, 1 चमचा घरगुती मसाला आहे आणि इथं बिर्याणीचा मसाला आहे। हे सर्व मसाले मी टाकून घेते आणि त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। आता हे सर्व मसाले मी परतून घेते आणि थोडंसं मी पाणी टाकून घेते जेणेकरून हे मसाले चांगले शिजले पाहिजेत। मसाले मी चांगले शिजवून घेतलेले आहेत। आता मी त्याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालून घेते आणि आपण हे परतून घेऊया। आता याच्यामध्ये मी हिरवे वाटाणे टाकून घेते आणि हे पनीर आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते।
आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। मस्तपैकी भाजी तयार झालेली आहे। आता मी 5 मिनिटासाठी हे शिजवून घेते। हे बघा छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। पुन्हा आपण असं परतून घेऊया। ही भाजी मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते। निम्मी भाजी मी काढून घेतलेली आहे आणि निम्म्या भाजीमध्ये मी हा जो भात शिजवून घेतलेला होता तो टाकून घेते। आता याच्यावर मी राहिलेली भाजी पुन्हा टाकून घेते। आपल्या पनीर बिर्याणीचा मस्त सुगंध सुटलेला आहे। भाजी मी सर्व पसरून घेतलेली आहे। आता राहिलेला शिल्लक भात सुद्धा मी याच्यावर पसरून घेते। सर्व भात मी याच्यावर पसरून घेतलेला आहे। आता याच्यावरती मी कांदा जो फ्राय करून घेतला होता तो टाकून घेते। काजू सुद्धा मी पसरून घेते। काजू टाकणं ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आणि कोथिंबीर सुद्धा मी पसरून घेते। आता थोडंसं मी तूप टाकून घेते। आता मी झाकून ठेवते आणि 15 मिनिटं मी पनीर बिर्याणीला दम काढून घेते। पनीर बिर्याणी खायला तयार आहे। आता ती मी एका डिशमध्ये काढून घेते। पनीर बिर्याणी खायला तयार आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे। खायला एकदम चविष्ट अशी बिर्याणी तयार झाली आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने बिर्याणी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।